रुपये बक्षीस. आजच्या जमान्यात इंग्लिश मिडियमचं स्तोम माजलेलं आहे. स्वयं अर्थसहाय्यित शाळा इंग्लिश मिडियमला सगळे खेळ आहेत. महेश का नाही माहित नाही. बॅडमिंटन आहे, लॉन्स आहे, जुदो, पण कुस्तीचा खेळ इंग्लिश मिडियमला. सोनाली गिरगे हा पेटी करा पहिला. पेटीवर हा पेटी करा. या काही दिवसाच्या मागच्या दिवसाच्या सहकारी परिवारात बर का चांगली यांची महाटाला मिळेल. अशा दोन मुली आज आखाड्यात लढतात. कारभारी खराब आणि गणेश भाऊ देशमुख यांच्याकडून आमच्या दोघांच्या उत्कृष्ट कमिटीला 50-50 रुपयाचं बक्षीस. असा कारभारी असावा. बजरंगबली आणि कुस्ती इजमाय प्रॉपर्टी समर्थ सहकारी साखर कारखाना इजमाय भेटू देतो. सर मी समर्थ कारखान्याचा ऍग्रिडिपार्टमेंटचा कर्मचारी का. क्या बात है. कारखाना तुम्हाला कुस्तीसाठी सोडतोय. अगदी बरोबर. त्या कारखान्याचे धन्यवाद. महिन्यातून 10 सुट्ट्या देतात आणि कुस्तीचा चैत्र महिन्याचा पूर्ण महिना मी रजा टाकतो आणि कुस्तीची सेवा करण्यासाठी अखंड महाराष्ट्रभर तुमच्यासारखे गुरु आदर्श घेऊन आम्ही चालू केलेला हा कार्यक्रम आहे. तुम्हाला कधी अपयश येणार नाही आणि तुमच्या मनाला कधी उदास येणार नाही. कारण कॉमेंट्री बरोबर कुस्त्या बघायला मिळतात आणि मन उल्लसित होतं. आणि ही तरुण पिढी अपयशाच्या, विनाशाच्या, व्यसनाच्या कड्यावर उभी आहे. ते मागे खेचण्याचं पुण्यही तुमच्या पदरात पडतंय सर. आणि तिकडे गावची बर का मनीषा बोललाय का प्रणाली पंकजा बोलला हा पोटी कर मला. आणि तिच्या बरोबर लढणारी नरेंद्र तांबे पटलाची ती नंदनी तांबे या राज्यस्तरीय पट्टूच्या पंकजा. काही जुन्या मल्लांची आठवण होते. फुलंब्रीचे पैलवान नारायण सिरसाट, आग्रा मुक्कामी ऑलिम्पिकला चौथा बसलेल्या सुदेश कुमारला 4 मुंड्यात चित मारलं आणि या मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं पाणी किती तिखट आहे ते दाखवून दिलं. तसाच पैलवान हरसिंग राजपूत अनेक वेळा महाराष्ट्राला मेडल घेतलं आणि राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता नेत्रपालला चित्त मारून घेतलं. तो याच मातीतला. असे अनेक पैलवान इथं झाले. रामेश्वर ठुबे, पप्पू देशमुख आणि आव्हाडांकडनं आमच्या दोघांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद सर. सोडा बापू एक मूर्तीमान तर कीर्तिमान व्यक्तिमत्व. दोन्ही पोरांना पैलवान केला. पैलवान घडवणं सोपं नाही. आता मुलींना सुद्धा लोक पैलवान घ्यायला लागल्यात. कोणी कन्या पुत्र होतीसाठी का तवाचा हरिका तेव्हा जो जागता तवाचे होता धन्य माता पिता ताईच्या. करताना त्या मुलींच्या पालकांसाठी धन्यवाद थोडे कमी आहेत. कारण या वयामध्ये कुठेतरी हातावरती मेहंदी काढायची असते, नाक टोटायचं असतं, नकारात्मक लावायचं असतं. परंतु या मातीसाठी लढणाऱ्या लढवय्ये कन्या करण्याचं धाडस या लोकांनी हातात घेतलेला आहे. दंगल पिक्चर आमिर खाननं काढला आणि मुलींच्या कुस्तीमध्ये क्रांती घडली. त्या आमिर खानला मानाचा मुजरा केला तर काही वावगं ठरणार नाही. अनेक मुली पुढे आल्या आणि मुलींचं शरीर सशक्त झालं. या भारतातील 80% महिलांचं हिमोग्लोबिन कमी आहे. उद्याचा भारत जिच्या पोटातून जन्म घेणार आहे तिचं आरोग्य जर धोक्यात असेल तर उद्याचा भारत धोक्यात आहे. लक्षात घ्या. जशी आई आहे जशी वाघीण आहे तशी वाघाची पिल्लं निघतात. आणि म्हणून स्त्रियांचं आरोग्य चांगलं पाहिजे. नाहीतर स्त्री रोग तज्ञ माड्या बांधायला लागलेली आहे. आणि उद्याची पिढी जर अपंग जन्मली तर या लुड्या चांगल्या महासत्तेचं करायचं काय हा प्रश्न निर्माण होईल. म्हणून या मुलींच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या करा. येणारा तो कळातवा. आपल्या मुला मुलींना तालमीत पाठवा. मोहमायाची दुनिया निसर्ग पाळता कोणी चंद्रावर गेला. मुलीकडे पाहताना ती माझे या दृष्टिकोनातून पाहू नका. ती राजमाता जिजाऊ आहे.
ती अहिल्यादेवी ती सावित्रीबाई आहे, ती कल्पना चावला आहे, ती लता दिदी आहे. त्याच्या निधनानंतर ती महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आहे. अहिल्यादेवी होळकर, या देवाला नाव देण्यात आलं. सुनबाई, जन्मस्थान चोंडी. प्रशांतजी देशपांडे, दादा राज भोसले यांच्याकडनं माझ्या उत्तम कॉमेंटसाठी 51 रुपये. धन्यवाद. इथं माझा मित्र पण एक शाहू राज सतीश दशपती, गुलाबजी गहारे, राजे भोसले घराणा. रामराजे लॉ कॉलेजला होते आणि मी बीपेडला होतो. कधी कधी त्यांच्या खोलीवर जायचो.